तर मी आज बनवणार आहे डाळबट्टी. डाळबट्टीसाठी मी डाळ शिजवून घेतलेली आहे. इकडे मसाला काढला आहे आणि मी आता त्याला फोडणी देणार आहे. तर सर्वात आधी आपण त्यात वाटलेला खोबरा टाकून घेऊ. नंतर शेंगदाणे, त्याच्यानंतर मी हा मसाला काढला आहे. लाल मिरची पावडर, हळद, काळा मसाला आणि धना पावडर. आता ह्याच्यामध्ये आपण कांद्याची पेस्ट टाकून घेणार आहोत. आता आपण याच्यामध्ये आमसूल अशा प्रकारे आमसूल आणि कोथिंबीर टाकून घेणार आहोत आणि मसाला शिजला की आपण त्याच्यामध्ये डाळ टाकणार आहोत. आता आपण याच्यामध्ये डाळ टाकून घेणार आहोत. अशा प्रकारे मसाला शिजला आहे. आता आपण डाळ ओतून घेणार आहे. हे तयार आहे आपलं डाळबट्टीचं वरण. म्हणजेच डाळ तयार झाली आपली. आता मी बट्ट्या बनवणार आहे. आता आपण बनवणार आहे बट्ट्या. तर आपण अशा पद्धतीने अशा गोल गोल बट्ट्या बनवणार आहोत आणि मग त्या आपण आप्पे पात्रामध्ये भाजणार आहोत. तर आता आपण बट्ट्या भाजून घेणार आहोत आप्पे पात्रामध्ये. तर मी आप्पे पात्र गॅसवर ठेवलं आहे आणि आता थोडंसं तेल टाकणार आहे मी त्याच्यामध्ये. तेल टाकून झालं आहे. आता आपण त्याच्यामध्ये एक एक अशी बट्टी ठेवणार आहोत. तर अशा प्रकारे मी आता या बट्ट्या भाजून घेणार आहे. 10 मिनिटाकरता मी आता हे असं 5 मिनिटांनी उघडून बघायचं आणि पलटी मारायचं. इकडे वरण आपलं उकळी आलीच आहे वरणाला आता. आणि इकडे ही बट्ट्याही भाजत आहेत आता. तर आपण आता बट्ट्या भाजल्या आहेत का बघून घेणार आहोत एक साईडने. एक साईडने आपली बट्टी चांगल्या प्रकारे भाजली आहे. आता आपण तिला पलटी मारून घेणार आहे. तुम्ही बघू शकता खूप छान प्रकारे अशी गोल्डन झाली. आता
एक साईडने. आता आपण तिला दुसऱ्या साईडने भाजून घेणार आहे 5 मिनिटाकरता. आता ह्या आपण पलटी मारले, आता थोडंसं तेल आपण त्याच्यावर ओतून घेणार आहे. आता परत आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि 5 मिनिटाकरता त्याला भाजू देणार आहे. इकडे आपल्या वरणाला उकळी आलेली आहे. अशा पद्धतीने खूप छान वास येतोय आणि खूप टेस्टी झालंय. तर आपल्या बट्ट्या आता तयार आहेत पूर्णपणे. आपण एकदा चेक करू. वाव, खूप छान प्रकारे भाजलेल्या आहेत आता या. आता मी हे काढून घेते आणि हा दुसऱ्या त्याच्यामध्ये टाकते. आता आपण हे दुसऱ्या त्याच्यामध्ये टाकून घेऊ. आता थोडंसं तेल आपण त्याच्यामध्ये आधी टाकून घेऊ. आता आपण एक एक बट्टी त्याच्यात ठेवून घेऊ. आपण सगळ्या लावलेल्या आहेत. आता परत झाकण ठेवू आणि 5 मिनिटांनी पद्धतीने ह्या भाजलेल्या आहेत एकदम छानपैकी. आणि आपण आता याच्यावर हे असे तुकडे करून घेणार आणि हे असं गरम वरण याच्यावर टाकणार. तर आपण अशा पद्धतीने आता या बट्ट्या कांदा लिंबू खाणार आहोत. खूप छान बनतं, खूप टेस्टी लागतं.